आणि या सगळ्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया. या जुन्या नोटा काळ्याच्या पांढरा करण्यासाठी बँकेचा वापर केला जातोय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. म्हणून याची सरकारने पूर्ण चौकशी केली पाहिजे. आयटी डिपार्टमेंटनी याच्यात पूर्ण हस्तक्षेप केला पाहिजे. त्याचबरोबर आरबीआयनी सुद्धा या पूर्ण बँकेची चौकशी केली पाहिजे. वैद्यनाथ बँकेच्या एकूण व्यवहारावर यापूर्वीही आरबीआयने अनेक ताशेरे ओढलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एकंदरीतच जर बँकेच्या संदर्भामध्ये दोन्ही शाखेत एवढे मोठे व्यवहार नसतील तर जुन्या नोटा मुख्य शाखेतून घाटकोपरमध्ये कुणाला द्यायला आल्या होत्या. जुन्या नोटा चलनातच नाही तर त्या चलनात नसणाऱ्या नोटा वैद्यनाथ बँक परळी मुख्य शाखेतून घाटकोपर शाखेत कशासाठी आणत होती आणि जुन्या नोटा कुणाला देणार होती याचाही खुलासा होणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने इथं सांगितलं जातंय की हे 10 कोटीचा विषय नाही तर हे 25 कोटीच्या संदर्भातला विषय आहे. तर त्या बाबतीतही या ठिकाणी आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी या ठिकाणी इंटरव्हीन केलं पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांनी केली पाहिजे. आणि याही प्रकरणामध्ये या 10 कोटीची कसल्याही प्रकारची चौकशी नाही झाली तर पुन्हा मात्र लक्षात येईल की हे सगळं भाजपच्या आश्रयाखाली चाललेलं काम आहे. नोटबंदी ही सामान्यासाठी आहे पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी नोटबंदीचा कसलाही परिणाम नाही आहे.